आरक्षणाची काय म्हणतो सरकारच्या दुर्लक्षणामुळे ही परिस्थिती उद्भवली का? आणि मराठवाड्यातूनच जास्त रोष आहे. तर शेती म्हणा, पाणी म्हणा, हमीभाव म्हणा, तो एकीकडं दुष्काळ म्हणा, एकीकडं त्यांची खर्च वाढतोय, पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च इकडे पण वाढतोय, पण उत्पन्न काही मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मी मागं सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलन्सिंग झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण मागासलेलं राहिलं. म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली. वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या. अनेक योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला. त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती, कोकणाची अस्मिता होती, खानदेशाची, तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या भागाच्या लोकांची. पण आता जातीय अस्मिता झाल्यामुळे काय झालंय, जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आहेत आणि ते परवडणारं नाहीये, लक्षात घ्या. आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही, आमची संघटना मानत नाही. सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की SC, ST, OBC खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. जातीय धार्मिक द्वेष पसरू नये. सध्या जे नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. या भाषेमुळं, नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे. तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती, टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची. सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यात त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये, जातीय, वर्गीय, धार्मिक द्वेष पसरू नये, याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात घेऊन जातोय. सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, चांगल्या नेत्यांना, चांगल्या वक्त्यांना, आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, जो आमच्या संतांचा आहे, जो महापुरुषांचा आहे, जो समाज सुधारकांचा आहे, जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे. आणि अगदी 1 मे 1960 निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.